शी सत्तू, काय चाललंय? किती आवाज करून चहा पितोय? चहा असाच पितात सत्तू. बाहेर टपरीवर लोक असा चहा पितात. हे साळगावकरांचं घर आहे, इथे असं चालणार नाही. हो. असं तू किती ओळखतेस रे साळगावकरांना? हा. आणि कार्तिक आहे ना, चहा पिताना ह्याच्यापेक्षा डेंजर आवाज करतो. कसा बघायचाय? बसा. सत्तू, तुला काय प्रॉब्लेम आहे कार्तिकचा? का सारखं त्याचं नाव घेत असतो? कार्तिक स्वतःच मोठा प्रॉब्लेम आहे. काय म्हणालास? ए थांब थांब, माझं पार्सल आलंय, मी जाते. सत्तू, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, कार्तिकचा असा अपमान झालेला मला चालणार नाही. हे बरं आहे, तू तुझ्या नवऱ्याला चार चौकात कसंही बोलतेस आणि आम्ही एवढंसं बोललो तर तुला राग येतो. अगदी बरोबर बोललास सत्तू. आता चार चौघांमध्ये जर बायकोनीच नवऱ्याला मान दिला नाही तर बाकी लोक कशाला देतील? सत्तू, हे घे, तुझ्या शर्टाला बटन लावलंय. थँक्यू काकू. सासूबाई, तुम्ही मुद्दामून वागता ना असं माझ्या बरोबर? सतत काही ना काहीतरी बोलत असता. मी आणि कार्तिकने एकमेकांशी कसं वागायचं हे आम्ही आमचं बघून घेऊ ना. सतत का सल्ले देत असतात सगळे मला? सानिका, कार्तिक जरी तुझा नवरा असला ना तरी तो आधी माझा मुलगा आहे. तेव्हा मी त्याच्याशी कसंही वागू शकते आणि कसंही बोलू शकते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू लक्षात ठेव की माझ्या या घरामध्ये काही नियम आहेत आणि ते सगळ्यांना पाळावेच लागतात. आमच्या घरात कुणीच मोठ्या आवाजात बोलत नाही, हे तर तुला लक्षात ठेवलंच पाहिजे. ए मुक्ता, वाव, मुक्ता टॉप्स आले, बघू 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 बघू. सानिका, हा, मी आता हेच म्हटलं की नाही तुला, हे टॉप्स आले बघू. हे 3 टॉप्स माझे आहेत ना? नाही, हे 3 टॉप्स माझे आहेत, हा टॉप तुझा आहे. मुक्ता, हा इतका लूज टॉप का ऑर्डर केला माझ्यासाठी? सानिका, अगं असं काय करतेस? वाढत्या अंगातच घ्यायला पाहिजे ना. मुक्ता, माझ्यासाठी हा वाढत्या मापाचा टॉप का मागवला? तू बरी आहेस ना सानिका? म्हणजे सारखं तुला आठवण करून द्यायला लागणार आहे का की तू प्रेग्नेंट आहेस? अगं असेच कपडे नाही का घ्यायला हवे तुला? आता सांगू तू पण ना. अगं पोट वाढणार आहे तुझं, विसरलीस काय? बहुतेक माझा फोन वाजतोय, मी आलेच. या खोट्या प्रेग्नन्सीचं काय करायचं? पोट कसं वाढवायचं आता माझं? आता असंच काहीतरी करावं लागणार. इंद्रा, ऐक ना इंद्रा, हे चाफ्याचं फुल मॅडमना दे.
सॉरी 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 सॉरी. सत्तू, जर हे चाफ्याचं फुल मी मॅडमना नाही देऊ शकत तर मी करू काय या फुलाचं? मॅडम, ही मॅडम कोण आहे आणि भाऊजी का देतील तिला चाफा? कमाल करतोस यार इंद्रा. जर मॅडमना द्यायचं नव्हतं तर झाडावरनं काढलं कशाला? इंद्रा माझं ऐक, हे फूल जेव्हा झाडावर निघालं ना तेव्हाच मॅडमसाठी बुक झालं होतं. त्यामुळे हे आता मॅडम पर्यंत कसंही पोहोचणार. हा, आई मी निघते. अगं डबा घेऊन जा. आई हे काय काय झालं? ते लसणाची साल आहे. अगं माझा डावा डोळा फडफडतोय सकाळपासून. आणि तुझी आजी म्हणायची ना, डावा डोळा फडफडत असला की घरात काहीतरी अशुभ घडतं. आधीच काय संकट कमी आहेत का? आई असं का बोलतेस? दीपू, संकट सांगून येतात का? आधीच तुझ्या बाबांच्या शाळेत गोंधळ सुरू आहे. शलाकाचा पत्ता नाहीये. सानिकाचा संसार कसा चालेल काहीच कळत नाहीये. आणि त्यात तू बँकेत त्या रिकव्हरी गुंडाबरोबर फिरत असतेस. माझ्या जीवाला घोर लागलेला असतो. आई हे सगळ्यात आधी मी इतका निगेटिव्ह विचार करणं बंद कर. आणि सकाळपासून डोळा फडफडतोय म्हणजे अशुभच घडणार आहे असं प्लीज नको आणूस मनात. मला माहितीये तू हे सगळं का बोलतेस, कारण तुला माझी काळजी वाटते. पण मी तुला इतकंच सांगू शकते की तुझी मान झुकेल असं मी काही करणार नाही. आई मी झाडू घेऊन येऊ का? हे नाही, एक एक साल उचल. आणि काय ग, किती हळूहळू काम करते तू? हात चालव जरा पटापट. आई हो लसूण चोली मी आता हे करताना झोमतंय वाहताना. बाई 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 बाई, किती ग नाटकं तुझी. उचल ती साल पटापट. आई अहो फॅन बंद करा ना, सगळं उडतंय. ए गप, उडायलाच हव्यात त्या. एक नंबरची आळशी झालीस तू. 4 दिवस झाले एकही घरातलं काम केलं नाहीस तू. तुझ्या अंगातला आळसपणा निघावा ना म्हणूनच हा पंखा चालू केलाय मी. आणि बस खाली. एक काम करायला नको आणि नवऱ्याला मात्र त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल चुरू चुरू बोलता येतं नाही का? एक नंबरची बेशरम मुली आहेस ग तू. काय संस्कार केलेत ग तुझ्या आई बापांनी तुझ्यावरती? फक्त संस्कार आणि तत्व यांच्याच गप्पा असतात देशपांड्यांच्या, बाकी काही नाही. नवऱ्याला उद्धटपणाने प्रश्न विचारतेस का? आता बघच तू. आई आई मला चक्कर येते, मला पाणी हवंय. ए बंद कर तुझी नाटकं. सगळं कळतंय मला. आई हो खरंच खूप त्रास होतोय मला. अशक्तपणा आलाय. अशक्तपणा आलाय तुला? अशक्तपणा आलाय? मग स्वयंपाक कर आणि जेव. पण सगळ्यांसाठी करायचा. जा स्वयंपाक कर आणि मग नंतर हे सगळं साफ कर. जा स्वयंपाक कर.
आई मी निदान एक फोन करू का? कळत नाही का तुला? तुझी बाहेर थांबायची वेळ संपली. चल आज जा, आज जा म्हणते ना. आणि काय ग, घरच्या घरी तुला कशाला हवा एवढा नट्टापट्टा? आणि ही काठापदराची साडी कशाला हवी आहे तुला? ही साडी बदल आणि मी जी देते ना ती नेस, कळलं? घे ही साडी नेस. उचल ती. बरं झालं नाही आलास तू. अरे ही पळून चालली होती. पकड तिला, पकड. अशी कशी पळून जायली? हा मी आता बघतो. चला थांब नयन. ही साडी पण दे तिला. चल. काय रे, काय झालं? एवढं शांत का झालाय? काय नाही, विचार करतोय. कसला? मी पण काय वेडा आहे ना. आता दीपिका मॅडम सोडून तू कोणाचा विचार करणार आहेस? इंद्रा, टेन्शन आलंय? नाही, टेन्शन नाही सत्तू. चेहऱ्यावर दिसतंय. तसं नाही सत्तू. बघ ना, अगदी कालपर्यंत मी मॅडमशी मनसोक्त बोलायचो, हवं तितकं. पण आता मॅडमशी फक्त कामापुरतं बोलावं लागतं. सत्तू यार, एक वेळ हात पाय नसतील तरी चालतं, पण श्वासच नीट घेता येत नसेल तर
आणि दीपिका मॅडम माझा श्वास आहेत सत्तू. म्हणजे तू आणि दीपिका मॅडम एकमेकांशी कामापुरतं बोलणार? बँकेतली इतर लोक एकमेकांशी बोलतात तसं? तसंच ठरलंय ना सत्तू. इंदिरा, माझ्या आयुष्यात प्रेम नाही, त्यामुळे माझी तडफड सुरू आहे. आणि तुझ्या आयुष्यात प्रेम आहे तर हे असं सगळं चाललंय. सत्तू, आता परिस्थितीच तशी आहे. परिस्थिती कशी असू दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचं खरं प्रेम आहे. खरं प्रेम आहे ना, तुम्हाला असं स्वस्त बसू देत नाही. ते तुम्हाला एकमेकांकडे असं मॅग्नेट सारखं खेचत राहतं. सगळं ठीक होईल, नको ना काळजी करूस. हा, तू चल, आज चल चल. शेपूट आली बघ. हो साहेब, काय शोधताय? शेपूट कुत्र. अरे ते कुत्र्याने चावलं ना की शेपूट येते असं हा म्हणला. अरे अरे ऐक जरा, मॅनेजर आहे मी, जरा तरी अवघड सॉरी. कुत्र कुत्र आई चावलंय. इंद्राजी, बरं झालं तुम्ही भेटलात. आजच्या रिकव्हरीचं टार्गेट झालं पाहिजे, नाही नंतर बोलू. नको. हो हो. काय रे, काय ना? इंदिरा, बघत काय बसलायस? जा, मॅडमची चप्पल तुटली आहे, त्यांना लागलाय, त्यांची विचारपूस कर. मॅडम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही, चप्पल तुटली. सत्तू सर. हा, असू दे, मी बघते. नक्की? हो, डोंट वरी. दुराव्यात सुद्धा प्रेम असतं हे आज मला कळतंय. नाही मॅडम, सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मला कळत नाहीये. तुम्ही प्रेमाचं बटन पॉज केलंय ना, मग मैत्रीचं बटन का पॉज करताय? सत्तू सर, आता इथे नको, खूप काम आहे.